नमस्कार. BMS फर्स्ट इयर संहिता अध्ययन 1. तर BMS फर्स्ट इयरचा तुमचा संहिता अध्ययन 1चा उद्या युनिव्हर्सिटीचा पेपर आहे. तर तो कसा लिहायचा किंवा शेवटच्या दिवशी लास्ट मिनिट किंवा लास्ट डेचं काय रिव्हिजन करावं, काय गोष्टी फॉलो कराव्या, तर ते सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे. 4 ते 5 मिनिटात मी तुम्हाला सर्व गोष्टी कव्हर करून सांगणार आहे, कारण तुमचाही वेळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नीट सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर ऐका. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा उद्याच्या पेपरसाठी फायदा होणार आहे. आणि नंतर तुम्हाला असं वाटायला नको की हा व्हिडिओ जर आपण पूर्ण पाहिला असता, व्यवस्थित ऐकला असता शेवटपर्यंत, तर मला एक्झाममध्ये कुठेतरी फायदा झाला असता, असं नंतर तुम्हाला रिग्रेट होऊ नये. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आणि ज्या मी गोष्टी व्हिडिओमध्ये सांगतोय त्या स्ट्रिक्टली फॉलो करा. तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सर्वात पहिली गोष्ट आहे की तुम्ही काम राहा, कूल राहा, पॅनिक होऊ नका अजिबात की माझा उद्या पेपर आहे, मी काय करू, मी आज काय करू, काय अभ्यास करू. तर अजिबात पॅनिक होऊ नका, काम राहा. त्यानंतर आज काय रिवाईज करा, तर सगळे जे तुम्ही पाठ केलेले श्लोक असतील, जेवढे तुम्ही पाठ केलेत वर्षभरात असेल किंवा या प्रिपेरेटरी लिव्हच्या काळात असेल, जेवढे तुम्ही श्लोक पाठ केलेले ते सर्व एकदा रिवाईज करा. एका कागदावर लिहिले असतील तर ते व्यवस्थित वाचा. दोन्ही अष्टांगहृदय आणि चरकमधले जेवढे तुम्ही श्लोक केलेले आहेत ते रिवाईज करून घ्या. कोणताही नवीन श्लोक सध्या पाठ करत बसू नका. जे केलेले आहेत तेवढे फक्त रिवाईज करा. त्यानंतर नेक्स्ट आता मी काय लास्ट मोमेंट काय स्टडी करू किंवा कोणते पॉईंट्स रिवाईज करू. तर पहिलं तर तुम्ही मेन ज्या डेफिनेशन असतील, व्याख्या असतील, परिभाषा असतील, त्यांचे श्लोक असतील, एक लाईनीचे, 2 लाईनीचे, ते व्यवस्थित रिवाईज करा. त्यानंतर जे 5 ते 6 लॉंग आन्सर क्वेश्चन्स, आता लॉंग आन्सर क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही बरेपैकी यूट्यूब चॅनल किंवा यूट्यूबवरती वेगवेगळे प्लॅटफॉर्म बघितले असतील की जे तुम्हाला रोज वेगवेगळे प्रश्न सांगत असतील. तर ते सर्व कोणतेही तुम्ही फॉलो करत असाल तर कमीत कमी ते 5 ते 6 लॉंग आन्सर क्वेश्चन तुम्ही रिवाईज करा. नक्कीच त्यापैकी तुम्हाला 2 ते 3 क्वेश्चन नक्की पेपरमध्ये दिसतील. जे हाय वेटेज आणि हाय यील्डिंग टॉपिक्स असतील ते व्यवस्थित स्टडी करा. त्यानंतर नवीन टॉपिक कोणताही सुरू करू नका किंवा तो समजण्यासाठी वेळ घालवू नका. जेवढं केलं आहे तेवढ्या गोष्टी रिवाईज करायचा प्रयत्न करा, त्या आठवायचा प्रयत्न करा. त्यानंतर पेपर कसा लिहिता येईल किंवा कसा पास होता येईल तर ते आपण बघूया. श्लोक पाठ असतील तर जिथे तुमचे श्लोक पाठ असतील त्याचे तिथे त्या संबंधित तुमचा श्लोक आला पाहिजे. श्लोक जर तुमचे पाठ नसतील तर कमीत कमी जे संस्कृत शब्द श्लोकात आलेले आहेत तर ते सुद्धा तुम्ही मेन्शन केले किंवा त्याच्यासोबत त्याचा अर्थ लिहिला तरी चालेल. कधी क्वेश्चनमध्ये श्लोक विचारतात तर श्लोक जरी तुम्हाला समजला नाही, कमीत कमी त्यातून एखाद दुसऱ्या शब्दावरून तुम्हाला आन्सर काय लिहायचं ते समजलं तर तुम्ही आन्सर जरी व्यवस्थित लिहिले तर नक्कीच तुम्हाला तिथे मार्क्स मिळतील. त्यानंतर आन्सर लिहित असताना हेडिंग्स वापरा, मेन हेडिंग्स वापरा. त्यानंतर त्या हेडिंग्सच्या अंडर तुम्ही सब पॉईंट्स लिहा. अशा प्रकारे तुम्ही आन्सर जेव्हा पॉईंट वाईज लिहिता तेव्हा एक्झामिनरला वाचताना सुद्धा ते नीट समजतं आणि त्याला कळतं की याच्या कन्सेप्ट्स क्लिअर आहेत. आन्सर लिहित असताना पॉईंट वाईज लिहा, व्यवस्थित लिहा आणि सुटसुटीत लिहा. कोणतेही अक्षर व्यवस्थित काढा. तर हे जे बेसिक पॉईंट आहेत पेपर लिहित असताना तुम्हाला लक्षात पाहिजे, कारण उद्या तुम्ही वेगळ्या ह्याच्यामध्ये असता, तुम्हाला ते लक्षात येत नाही. पेपर एकदा चालू केला की मग तुम्हाला लक्षात येत नाही की आपलं अक्षर कसं येते किंवा आपण कसं लिहितोय. तर जेवढं तुमचं नॉलेज आहे तेवढंच तुमचं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा व्यवस्थित असलं पाहिजे. तर ह्या एका गोष्टीकडे सुद्धा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता संहिता अध्ययनासाठी सांगतोय तरी पण प्रत्येक पेपरसाठी एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवली पाहिजे की कोणताही प्रश्न तुम्ही ब्लँक सोडू नका. सर तुम्हाला तो प्रश्न जमत नसेल किंवा एकदम तुम्ही ब्लँक झाला असाल त्या प्रश्नाबद्दल तर तो प्रश्न एकदा वारंवार 2-3दा वाचा. त्यामध्ये तुम्हाला काय वेगळा अर्थ समजतोय किंवा कोणता एक हिंट क्लिक होते ते बघा आणि ती जी हिंट तुम्हाला क्लिक होईल त्यानुसार जेवढं तुम्हाला आठवेल कमीत कमी तेवढं त्या प्रश्नामध्ये अटेम्प्ट करा. कारण असंही तुम्ही ब्लँक सोडला तर तुम्हाला 0च भेटणार आहे, पण त्याच्या संबंधित जर तुम्ही थोडंफार जर लिहिलं नक्की तुम्हाला तिथे मार्क दिले जातील, त्याचा विचार केला जाईल. त्यामुळे कोणताही प्रश्न ब्लँक सोडू नका. पूर्ण पेपर 100 मार्कांचा पेपर कव्हर करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त तुमचा असला पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही पूर्ण पेपर कराल, जेव्हा जास्तीत जास्त आन्सर लिहाल, नक्कीच तुम्हाला एक कॉन्फिडन्स असेल की आपण पास होईल. त्यानंतर आणखीन एक गोष्ट की तुम्हाला कोणी सांगितलं असेल की पूर्ण पेपर लिहायचा, पेपर भरून यायचं पूर्ण की पास होतं, तर अशी कोणतीही गोष्ट नाही आहे की तुम्ही पूर्ण जर सप्लिमेंट भरल्या तरच तुम्ही पास व्हाल. मग एखाद्याला पेपर लिहिताना टेन्शन येईल की माझ्या तर सप्लिमेंट कमी म्हणजे उरले आहेत, जास्त लिहिलेलं नाही आहे, मग मी पास होईल का. तर असं कोणी डोक्यात आणू नका की जास्त लिहिलं किंवा पूर्ण सप्लिमेंट भरल्या तर पास होतं, जास्त मार्क भेटतात, अशी कोणतीही कन्सेप्ट नाही आहे. तुम्ही जर पॉईंट टू पॉईंट आन्सर लिहिला, पूर्ण जेवढं क्वेश्चनमध्ये विचारले तेवढं कव्हर केलं तुमच्या आन्सरमध्ये, तर नक्कीच तुम्हाला तिथे बऱ्यापैकी मार्क्स किंवा जेवढे अवेलेबल आहेत तेवढे मार्क्स तिथे दिले जातात. तर ती गोष्ट डोक्यातून काढून टाका. त्यानंतर आपला शेवटचा पॉईंट आहे या व्हिडिओचा 5वा पॉईंट, ते म्हणजे रिवाईज काय करू. तर हे जे मी आता लास्टला सांगितलेले आहेत ह्या गोष्टी तुम्ही कमीत कमी रिवाईज करा. एवढ्या तुम्ही आज रात्री उद्या सकाळी एवढ्या रिवाईज करून जा. कोणतीही गोष्ट ह्यातली स्किप करू नका. शॉर्टमध्ये जेवढं होता येईल तेवढं प्रत्येक पॉईंट कव्हर करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये आयुर्वेदची व्याख्या, लक्षण, प्रयोजन, त्यानंतर त्रिसूत्र, चतुष्पाद, त्रयोपस्तंभ या तिन्हीपैकी तुम्हाला नक्कीच एक प्रश्न उद्या पेपरमध्ये दिसणार आहे. रोगरोगी परीक्षा व्यवस्थित करा. त्यानंतर जेवढे संबंध असतील चरकसंहिता किंवा वाग्भटमध्ये जेवढे काही संबंध आले असतील तेवढे सर्व करा. जसं त्रिदोष, अग्निसंबंध, षड्रस, हे सर्व व्यवस्थित करा. त्यानंतर 2 ते 3 जे मेन हाय वेटेज टॉपिक आहेत, दिनचर्या, ऋतुचर्या आणि धारणीय अधारणीय वेग, तर ते व्यवस्थित करा. मी म्हणतो तुम्ही तेच 3 गोष्टी आज व्यवस्थित
आणखीन एकदा रिवाईज करा, कोणती गोष्ट राहिली आहे का ते बघा. दिनचर्यामध्ये त्याचा क्रम व्यवस्थित बघा. प्रत्येक क्रमाबद्दल किंवा कर्माबद्दल थोडंफार बघा. म्हणजे व्यायाम असेल तर त्यामध्ये काय सांगितलं आहे, काय गोष्टी आहेत तर त्या व्यवस्थित बघा. असे 2 ते 3 कर्म आहेत, जसं व्यायाम झालं, त्याच्यानंतर अंजन झालं, नस्य झालं, धूमपान झालं. ह्या 4 गोष्टी व्यवस्थित त्याचे प्रकार असतील तर प्रकार बघून घ्या. त्यानंतर ऋतुचर्या अध्यायामध्ये आदानकाल विसर्गकालचा डिफरन्स, कोणते ऋतू कोणत्या कालामध्ये येतात. त्यानंतर 6 ऋतूंची नावं तरी माहिती पाहिजेत. त्याच्यामध्ये तुम्हाला एकदा सांगतो की जर कोणताही ऋतू विचारला तर त्यामध्ये काय लिहायचं असतं, तर आहार, विहार आणि त्याज्य अशा गोष्टी लिहायच्या असतात. तर मग ऋतू एकादश आला तर तुम्ही त्याला लगेच मराठीशी कोरिलेट करून जरी नाही आठवलं तरी आपल्या आयुष्यात ज्या आपण त्या ऋतूमध्ये ज्या गोष्टी करतो कमीत कमी तेवढ्या तरी तिथे लिहून या. त्यानंतर शरद ऋतू प्लस हंसोदक बऱ्याचदा विचारलेला प्रश्न आहे, आणि ऋतुसंधी. त्यानंतर धार्नीय अधार्नीय वेगमध्ये नावं आणि संख्या पाठ पाहिजे. अधार्नीय वेगमध्ये बऱ्यापैकी तुम्हाला 2 ते 3 अधार्नीय वेग देतात, त्याचं लक्षण विचारतात. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत व्यवस्थित आहे असा करून जा, आणि सदवृत्त. तर एवढ्या बेसिक गोष्टी किंवा एवढ्या तरी गोष्टी तुम्ही करा. तुम्ही बाकीचा अभ्यास केलाच असेल, पण आज जे रिवाईज करायचं ते आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी तुम्ही ह्या गोष्टी रिवाईज करा. आणि व्हिडिओ जेवढ्या गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात त्या व्यवस्थित सगळ्या फॉलो करा. नक्कीच उद्याचा संहिता अध्ययनचा पेपर तुम्हाला सोपा जाईल, आणि नक्कीच तुम्ही नंतर येऊन कमेंट कराल की या व्हिडिओमुळे आम्हाला फायदा झालेला आहे, आणि तुम्हाला कोणताही रिग्रेट राहणार नाही की मी हा जर व्हिडिओ बघितला असता तर मला फायदा झाला असता. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल, तर नसेल समजला तर परत एकदा बघून घ्या. ज्या गोष्टी सांगितल्यात त्या फॉलो करा. 5 गोष्टी सांगितल्यात मेन, त्या फॉलो करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा. आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि उद्याच्या संहिता अध्ययनच्या पेपरसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. तुम्ही सर्व केलेलं आहे, वर्षभर तुम्ही सर्व अभ्यास केलेला आहे. वर्षभर असेल किंवा आता येणाऱ्या दिवसांमध्ये असेल, प्रिपेरेटरी लिव्हमध्ये असेल, तुम्ही तुमच्याकडून जेवढं होऊ शकेल तेवढं तुम्ही सर्व केलेलं आहे. आता उद्याचा दिवस आहे तो तुम्हाला करून दाखवायचं आहे, ते तुम्हाला सर्व पेपरमध्ये उतरवायचं आहे. नक्कीच तुम्ही ते करून दाखवा. आणि तुमच्या उद्याच्या संहिता अध्ययन पेपरसाठी तुम्हाला सर्वांना ऑल द बेस्ट. व्यवस्थित सोडवा, काम राहा, कूल राहा, आणि कोणती चिंता करू नका. पेपर एकदम व्यवस्थित लिहा, शांत डोक्याने लिहा. नक्कीच तुम्हाला पेपरमधून बाहेर आल्यावर एक चेहऱ्यावर स्माईल असणार आहे की आपण पेपर व्यवस्थित लिहिलेला. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुन्हा लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाइस, सबस्क्राइब Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.